पहाटेचे 5 वाजलेले असतात. त्यावेळेस एक मुलगी आपल्या प्रियकराला फोन करते. फोन करून ती प्रियकराला सांगते की आज दुपारी दोघांसाठी मी लॉजमध्ये एक खोली बुक केली आहे. तू फक्त दुपारी त्या ठिकाणी येऊन जा. तो मुलगा दुपारी तयार होऊन त्या लॉजकडे जाण्यासाठी निघतो. मुलगी पहिलेच त्या लॉजवर येऊन राहते. मुलगा रूमच्या आतमध्ये जातो. त्या मुलीने दरवाजा बंद केला आणि त्यानंतर तो मुलगा बेडवर झोपला. मुलगी सर्वात पहिले त्या मुलाचे शर्ट काढते. शर्ट काढून त्याच्या तोंडावर टाकते आणि त्यानंतर त्या मुलाची पॅन्ट पण काढते आणि त्यानंतर त्या रूममध्ये एवढं असं भयंकर भडतं की तो मुलगा मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतो. त्याचा आवाज ऐकून हॉटेलमधले कर्मचारी आणि बाकीचे लोक त्यांच्या रूमच्या बाहेर जमा होतात. कोणाला समजत नव्हतं की आतमध्ये नेमकं काय होत आहे. आणि ज्यावेळेस ही घटना लोकांच्या समोर आली, लोक पण थक्क झाले आणि हैराण झाले की एक मुलगी एका मुलासोबत एवढं भयंकर कसं करू शकते आणि एवढा अत्याचार कसा करू शकते. त्या मुलासमोर नेमका काय प्रकार घडला तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला जी सत्य घटना सांगणार आहे ती सत्य घटना सोलापूर येथील बार्शी तालुक्यामध्ये घडली आहे. एक 24 वर्षाचा मुलगा कमलेश काकासाहेब सांगळे हा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये शिरूर घाट नावाच्या गावामध्ये राहत होता. तो मुलगा एक मोबाईल शॉपी चालवत होता आणि त्याची मोबाईल शॉपी ही नांदूर घाट या गावी होती. त्या मुलाच्या मोबाईल शॉपीचे नाव होते प्रेरणा मोबाईल शॉपी. कमलेश फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचा. तो सकाळी कामाला जायचा, दिवसभर तेथे मेहनत करायचा आणि संध्याकाळी जे पण त्याचे पैसे जमतील ते सर्व घेऊन तो घरी येत होता. हे त्याचे नियमित रुटीन होते. त्याच्या दुकानावर वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत होते आणि असंच एक दिवस त्याच्या दुकानावर एक खूपच सुंदर मुलगी आली. ती मुलगी दिसायला एवढी सुंदर होती की कमलेश तिला पाहताच तिच्यावर प्रेम करायला लागतो. ती मुलगी कमलेशच्या दुकानामध्ये येते. दुकानामध्ये आल्यावर त्या मुलीने कमलेशला आपली समस्या सांगितली. कमलेश पण तिचा मोबाईल चांगला करून देतो आणि जवळपास अर्धा ते 1 तास ती मुलगी त्याच्याजवळ थांबते. दोघांचे बोलणे होते. बोलणे झाल्यावर दोघे एकमेकांना मनातल्या मनात पसंत करायला लागतात. त्या मुलीचे नाव होते सुरेखा राजेंद्र तांदळे. तिचे वय होते 22 वर्ष. ती धाराशिव जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील फाकराबाद या गावी राहत होती. त्या मुलीचे मोबाईल रिपेरिंगचं काम पूर्ण होतं आणि ती मुलगी त्या ठिकाणाहून निघून जाते. पण कमलेश त्या मुलीबद्दलच विचार करत बसला होता आणि असंच अजून 2-4 दिवसाने ती मुलगी परत त्याच्या दुकानामध्ये येते आणि काहीतरी कामानिमित्त तिथे येऊन कमलेशसोबत बोलत बसते. आता कमलेशला पण वाटत होतं की त्या मुलीच्या मनामध्ये नक्कीच कमलेशसाठी काहीतरी आहे. पण दोघे एकमेकांसमोर आपले विचार काही मांडत नव्हते. काही दिवस असेच गेले होते. मुलगी वारंवार त्या दुकानामध्ये येत होती आणि एक दिवस कमलेशने तिचा मोबाईल नंबर घेतला. दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिला आणि दोघांचं फोनवर बोलणं सुरू झालं. ते फोनवर बोलत होते. हळूहळू दोघांनी एकमेकांसमोर आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की दोघेजण एकमेकांवर प्रेम करतात. त्यानंतर दोघे बाहेर फिरायला जात होते, भेटायला जात होते आणि हळूहळू दोघे एकमेकांच्या एवढे जवळ आले की दोघांमध्ये शारीरिक संबंधसुद्धा तयार झाले होते. ज्यावेळेस त्यांना वेळ मिळायचा किंवा चान्स मिळायचा त्यावेळेस ते लॉजवर जायचे आणि एकमेकांसोबत संबंध बनवायचे. कमलेश सुरेखावर खूप जास्त प्रेम करायचा आणि जी सुरेखा होती ती पण कमलेशवर खूप जास्त प्रेम करत होती. दोघांनी एकमेकांना वचन दिले की दोघेजण एकमेकांसोबत लग्न करणार. आता जी मुलगी होती त्या मुलीला कमलेशचा नाद लागला होता. ती त्याला नियमित लॉजवर बोलवायची आणि त्याच्यासोबत पावरच्या गोळ्या खाऊन संबंध बनवायची. कमलेश पण त्या मुलीच्या सर्व गरजा पूर्ण करायचा. सगळं काही अगदी व्यवस्थित चालू होतं. पण एक दिवशी कमलेशला माहीत झालं
की त्या मुलीचे पहिले लग्न झालेले आहे आणि अशामध्ये ती मुलगी कमलेशवर दबाव टाकत होती की तू माझ्यासोबत लग्न कर. पण कमलेश त्या मुलीसोबत लग्न करायला त्यावेळेस नकार देत होता. तर ती मुलगी वारंवार त्याच्या दुकानावर जायची. दुकानावर जाऊन त्याच्यासोबत भांडण करायची. दोघांमध्ये नियमितपणे वाद व्हायचा. त्यामुळे कमलेश आपल्या दुकानावर जास्त प्रमाणात जात नव्हता आणि हळूहळू दोघांमध्ये खूप वाद झाले. शेवटी ती मुलगी कमलेशला ब्लॅकमेल करायला लागली. ती त्याला म्हणायची, जर तू माझ्या इच्छा पूर्ण केल्या नाही, जर तू माझं ऐकलं नाही आणि माझ्यासोबत लग्न केलं नाही तर मी सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाईल आणि तुझ्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करेल. पण जो कमलेश होता त्याला वाटलं की ही तर मजा करत आहे, तिचं माझ्यावर प्रेम आहे, ती मुलगी माझ्यासोबत असं थोडी करेल. पण ती मुलगी मार्च 2023मध्ये जवळच्याच म्हणजे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि कमलेशच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करते. कमलेशवर बलात्काराचा गुन्हा दाखल होतो आणि पोलीस त्याला अटक करतात. त्यानंतर कमलेशला 2 महिन्यांसाठी कारावास पण भोगावा लागतो. शेवटी कसंबसं करून कमलेश जेलमधून बाहेर येतो आणि परत आपलं आयुष्य जगायला लागतो. पण ती मुलगी सुरेखा परत कमलेशच्या मागे लागली होती. ती त्याला परत परत फोन करायची, त्याच्या दुकानावर जायची आणि त्याला अजून ब्लॅकमेल करायची. कमलेश तिला सांगत होता, आता मला तुझ्यासोबत कोणतंही नातं ठेवायचं नाही, तू मला विसरून जा आणि मला सोडून दे, माझ्यासोबत लग्न कर, असा दबाव ती त्याच्यावर टाकत होती. तू लग्न केले नाही तर मी आता तुझ्या संपूर्ण कुटुंबाला पण जेलमध्ये पाठवेल, तुझ्या सर्व कुटुंबावर पण केस करेल, असे ती त्याला म्हणायची. ती मुलगी अजून एक वेळ पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि कमलेशचे वडील आणि कमलेशचा भाऊ या दोघांवर छेडछाडीचा गुन्हा दाखल करते. पोलीस त्या दोघांना पण अटक करतात आणि त्यांच्यावर पण कारवाई करतात. या दरम्यान कमलेशला खूप जास्त त्रास झाला होता. त्याला समजत नव्हतं काय करावं. कमलेशचे वडील आणि त्याचा भाऊ दोघेजण जेलमधून सुटले आणि ती मुलगी अजून पण कमलेशवर दबाव टाकत होती की माझ्यासोबत लग्न कर आणि माझ्यासोबत शरीर संबंध ठेव. पण कमलेश नकार द्यायचा. त्यामुळे ती म्हणाली, मी अजून पण काही पण करू शकते. अशामध्ये कमलेशला काय करावे हे समजत नव्हते. तो सरळ आळंदीला त्या मुलीला घेऊन जातो आणि दोघेजण ऑगस्ट 2023मध्ये लग्न करतात. दोघेजण अजून सोबत राहत नव्हते. जी मुलगी होती ती कमलेशपासून वेगळी राहत होती आणि जो कमलेश होता तो मुलीला सोडून आपल्या घरीच राहत होता. त्या मुलीच्या मागण्या काहीतरी विचित्र होत्या. ती मुलगी वारंवार कमलेशला फोन करायची पण कमलेश तिला उत्तर देत नव्हता. ती वारंवार कमलेशच्या दुकानावर जायची. कमलेश या सगळ्या गोष्टींना खूप त्रासून गेला होता. त्याने विचार केला की काही दिवस मोबाईल शॉपिंग बंद करतो आणि कुठेतरी बाहेर निघून जातो, जेणेकरून सगळं काही ठीक होऊन जाईल. कमलेश आता सोलापूरमधील बार्शी येथे त्याच्या पाहुण्यांच्या घरी जातो आणि त्याचा मोबाईल बंद करतो. त्याचा फोन बंद येत होता, त्यामुळे ती मुलगी परेशान झाली होती. ती मुलगी कमलेशच्या घरी गेली, दुकानावर गेली, पण त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता. तारीख होती 21 मार्च 2024. त्या दिवशी सकाळी सकाळी ती मुलगी कमलेशच्या इंस्टाग्रामवर फोन करते आणि त्यावेळेस कमलेश तिचा फोन उचलतो आणि दोघांमध्ये बोलणे होते. ती मुलगी कमलेशला म्हणते की मला एक वेळेस तुला शेवटचं भेटायचं आहे, त्यानंतर तू जे म्हणेल ते मी करायला तयार आहे. कमलेश पण तिच्या गोष्टी ऐकतो आणि म्हणतो, ठीक आहे, आपण कुठेतरी भेटूया आणि त्यानंतर ज्या पण आपल्या समस्या आहेत त्या आपण सोबत मिळून सोडून टाकू. ती मुलगी म्हणते, ठीक आहे, तू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बसस्टँडवर येऊन जा आणि त्यानंतर ते दोघेजण दुपारी 2:30 वाजता बार्शीच्या बसस्टँडवर पोहोचतात. ती मुलगी आता कमलेशला म्हणते, या ठिकाणी मला तुला बोलायचं नाही, आपण नेहमी ज्या प्रकारे एकांतामध्ये जाऊन वेळ घालवत असतो त्याप्रमाणे मला तुला भेटायचं आहे. मुलीला कमलेश सोबत शरीर संबंध बनवायचे होते. अशामध्ये त्या दोघांनी बसस्टँड समोर असणाऱ्या साई समर्थ लॉजवर एक रूम घेतली आणि दुपारी 2:30 ते 3 वाजता त्या लॉजच्या आतमध्ये ते दोघेजण गेले. त्या मुलीने दरवाजा बंद केला.
कमलेशला तिने बेडवर झोपवले. कमलेशला ती मुलगी म्हणत होती, तू माझ्यासोबत शरीर संबंध बनव. पण या सगळ्या गोष्टींना कमलेश नकार देत होता. तर ती मुलगी म्हणाली, ठीक आहे, आजचा दिवस आहे, माझी इच्छा पूर्ण कर. शेवटी कमलेश तयार झाला आणि त्यानंतर त्या मुलीने कमलेशचा शर्ट काढला आणि त्याच्या तोंडावर टाकला आणि तिने त्याची पॅन्ट पण काढली. आणि त्यावेळेस त्या मुलीने आपल्याकडे असलेला एक धारदार चाकू काढला आणि त्या मुलीने कमलेशचे गुप्तांग कापून टाकले. कमलेशला कळलं होतं की त्याच्यासोबत किती भयंकर घटना घडली आहे. तो ओरडायला लागला, रडायला लागला, पण त्याला समजत नव्हतं की आता नेमकं काय करायचं. बाहेर जे लोक होते ते लोक आवाज ऐकून परेशान झाले होते की आतमध्ये नेमका काय प्रकार चालू आहे. जी मुलगी होती ती पाहत होती की कमलेशच्या गुप्तांगामधून खूपच जास्त रक्त येत होतं. जो कमलेश होता त्याने फटाफट आपले कपडे घालायला सुरुवात केली आणि त्या मुलीला पण समजलं होतं की आपण किती मोठी चूक केली आहे. त्यानंतर त्या मुलीने त्याला जवळच्या एका खाजगी दवाखान्यामध्ये भरती केले आणि त्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणाहून निघून गेली. कमलेशने त्या मुलीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीवर योग्य ती कारवाई केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.